पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मैवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहा केवलहं सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। कामद्या चित्तगा दृश्यः तत्साक्षित्वेन चेतनम ध्यायेत दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्पक। असा हा 24व्या क्रमांकाचा श्लोक आहे। समाधीचा आपण या श्लोकाद्वारे अभ्यास करीत आहोत। समाधीचे 2 प्रमुख प्रकार आहेत। त्या 2 प्रकारापैकी पहिल्या प्रकारातील जे अधिक 2 प्रकार आहेत, पहिल्या प्रकारचे जे उपप्रकार आहेत, त्या प्रकारातला दृश्यानुविद असा जो समाधीचा प्रकार आहे त्याचा आपण या श्लोकामध्ये विचार करीत आहोत। सविकल्पक आणि निर्विकल्पक या 2 समाधी, त्यातील सविकल्पक समाधी जी आहे या सविकल्प समाधीमधील दृश्यानुविद या समाधीचा या श्लोकामध्ये अभ्यास आहे। तर काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी जे काही वृत्ती आहेत ह्या सर्व दृश्य आहेत असा आपण आतापर्यंत विचार केलेला आहे। आणि या वृत्तींच्या पुढे म्हणजे स्थूल शरीर आणि स्थूल शरीराच्या पुढेही अनेक खरं तर दृश्य पदार्थ आहेत, परंतु या ठिकाणी या श्लोकामध्ये एकदमच फक्त वृत्तींचाच विषय मांडलेला आहे। म्हणजे वृत्ती ह्या सर्व दृश्य आहेत, सर्व वृत्ती आपल्याला दृश्य होतात। तर त्या ज्या दृश्य होतात त्या कोणाला दृश्य होतात असा आपला मागील वेळेस अभ्यास सुरू होता। तर त्या दृश्य कोणाला ज्याला होतात तो आपण आहोत, ज्याला कोणाला त्या दृश्य होतात ते आपण आहोत। मग कोणाला दृश्य होतात? आपल्याला दृश्य होतात, म्हणून आपण कोण आहोत ते माहीत आहे किंवा नाही असे 2 भाग असतात। तर मला माहीत आहे मी कोण आहे असं वाटू शकतं कोणाला तरी, परंतु प्रत्येकाला जे काही वाटतंय की मी हा आहे ते काही खरंच असेल असं म्हणता येत नाही। तर ज्या काही वृत्ती आहेत या सर्व दृश्य आहेत आणि त्या वृत्तींना दृश्य करणारा जो कोणी आहे तो साक्षी आहे असं म्हटलेलं आहे। मग तो साक्षी मी नाहीये असं एखाद्याला वाटू शकतं, असं पण एखाद्याला वाटलं तर काही हरकत नाही, कारण एखादा असं समजू शकतो की दृश्य होतात, ज्या वृत्ती दृश्य होतात त्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्तींना पाहणारा साक्षी आहे, मी नाहीये असं एखाद्याला वाटू शकतं। परंतु एवढा एकदमच विपरीत अर्थ करणं काही योग्य नव्हे। तर आपल्याला माहित आहे की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार सुरू असतात, म्हणजे अनेक प्रकारच्या या वृत्ती उठत असतात। काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या आपल्या आतमध्ये कायम येत असतात, म्हणजे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत कंटिन्यू एकदम सारखंच हे काय चक्र सुरू आहे। म्हणजे हे झाले की ते झाले की ते आतमध्ये सदैव चालूच आहे। बऱ्याच वेळा या स्थूल देहाच्या धावपळीमध्ये म्हणजे स्थूल देहाची व्यवस्था करण्याच्या नादामध्ये आपल्याला त्या वृत्तींकडे पाहायला वेळ नसतो, म्हणजे आपलं लक्ष जात नाही। परंतु आपलं लक्ष जरी गेलं नाही तरी सुद्धा आपलं लक्ष असतंच। फक्त एवढंच आहे की स्थूल शरीराची हालचाल थांबली, स्थूल शरीर जरा शांत झालं की मग त्या वृत्ती प्रकर्षाने जाणवतात। म्हणजे त्या वृत्ती नाहीत असं नाही, त्या सदैवच आहेत। म्हणजे जिथपर्यंत आपण जागे आहोत तिथपर्यंत त्या सदैवच आहेत, जिथपर्यंत आपण सुषुप्तीत गेलो नाही तिथपर्यंत त्या वृत्ती सदैवच आहेत। पण त्या जाणवतात कधी? जेव्हा स्थूल शरीराची धावपळ कमी होते, आपण जागेच असतो, त्यावेळेस त्या जाणवतात। म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या या वृत्ती जर आपल्याला लक्षात घ्यायच्या असतील तर आपल्याला शांत बसावं लागेल। मग डोळे मिटून बसा किंवा डोळे उघडे ठेवून बसा, पण डोळे मिटून जर बसलं तर जरा जास्त लक्षात येतात। मग आपल्या आतमध्ये किती गोंधळ आहे हा लक्षात येतो। वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या वृत्ती उठत असतात ह्या आपल्याला लक्षात येतात।
तर हा जो वृत्तींचा खेळ आहे ह्याला पाहणारे आपण आहोत आणि आपण त्यांना पाहणारे कसे आहोत तर साक्षी आहोत. मागील वेळेस आपण हा विचार केलेला आहे की साक्षी म्हणजे काय. साक्षी म्हणजे त्या दृश्यापासून वेगळा असणारा, त्याच्या साक्षी म्हणजे त्या वृत्तीशी एकरूप असणारा नव्हे. म्हणजे ज्या अर्थी साक्षीचं असं आपण लक्षण जर केलं, समजा साक्षीचे वेगळ्या प्रकारे लक्षण करता येतं. साक्षी हा वेगळ्या प्रकारे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. साक्षी चेता केवल निर्गुणश्च असं साक्षीचं खरं वर्णन आहे. पण एकदम मी तो भाग आता सध्या सांगत नाही, कारण साक्षीचा तो साक्षात परब्रह्मरूप असणारा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये ते वर्णन येतं. असो, तो एक वेगळा भाग आपल्याला पुढे अभ्यासायचा आहेच नक्की. पण त्याच्या आधी साक्षी जो आहे हा साक्षी केव्हा ठरतो, जेव्हा तो त्या पदार्थांना, त्या वृत्तींना दृश्य म्हणून पाहिलं. म्हणजे त्यांच्यापासून तो वेगळा आहे हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा तो साक्षी असू शकेल. साक्षी काय आहे हा वेगळा भाग आहे, साक्षीचं स्वतःचं स्वरूप काय हा वेगळा भाग. पण साक्षी कोण, तर साक्षी म्हणजे जो दृश्यापासून वेगळा असतो हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. जे दृश्य आहे त्यापासून सदैवच जो निराळा आहे, वेगळा आहे, तो साक्षी आहे. पण या वृत्तींना जर आपण वेगळं मानलं नाही, म्हणजे त्यांना आपण पाहतोय असं आपण जर जाणलं नाही, तर आपण साक्षी ठरू शकत नाही. आपण साक्षी केव्हा ठरणार आहोत, जर त्या वृत्तींना आपण वेगळं मानलं. तर त्यांना जर आपण वेगळं मानलं नाही, म्हणजे कसं, आपण जर त्या वृत्तीशी एकरूप होऊन ती वृत्ती जी आहे त्याप्रमाणे मीच आहे असं म्हणू लागला, तर तो वेगळा धरता येणार नाही. जसं मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी दयाळू आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी असा आहे, मी तसा आहे, जे काही त्या वृत्तींमध्ये जे काही येते त्या वृत्तीपैकी कशालाही मी समजून जो जगत असतो त्याला साक्षी म्हणता येत. कोणी असो तो. म्हणजे साक्षी हा शब्द तेव्हाच येईल जेव्हा त्या वृत्तींना तो वेगळं मानेल. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये निघणाऱ्या ह्या असंख्य वृत्तींना आपण पाहतो, आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत हे पहिल्यांदा लक्षात घेणं हा समाधीचा पहिला भाग, समाधीची सुरुवात आहे. त्याच्या आधीचाही अभ्यास आपण आधी केलेलाच आहे, म्हणजे त्याविषयी आपण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वेळा बोललेलो आहोत. तर अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींना आपण पाहतो. आपल्या अंतःकरणामध्ये त्या वृत्ती उठतात म्हणून त्या वृत्ती आणि मी एकच आहे हा गैरसमज अनंत जन्मांपासून जीव घेऊन फिरत आहे. आणि फक्त त्यासाठीच त्याला त्या त्या प्रकारच्या स्थूल शरीरांची प्राप्ती होते आणि त्याला तसे प्रकारचे भोग भोगावे लागतात. स्थूल शरीर हे जे मिळतं हे या वृत्तींमुळेच मिळतं. कोणाला कुठलं स्थूल शरीर मिळणार हे कशावर अवलंबून आहे, या ज्या वृत्ती आहे ह्या वृत्तींचा जो सार आहे, या वृत्तींमधून निघणारं जे सारांश आहे त्याप्रमाणे तो देह त्याला पुढे मिळेल. म्हणजे एखादा जर स्वतःला पापी समजत असेल तर त्याला पुढे ध्येय कुठला मिळणार आहे, त्या पापाला भोगण्यासाठीचा योग्य ध्येय मिळणार. जितक्या प्रमाणात ते पाप असेल तितक्या प्रमाणात त्याला ध्येय मिळेल. एखादा स्वतःला पुण्यवान समजत असेल तर त्याला तो त्या प्रकारचा ध्येय पुण्य भोगण्यासाठी मिळणार. आता एखादा म्हणेल की आपल्या समजण्यावर काय आहे, म्हणजे एखादा पूर्णपणे सदैव पाप करतोय आणि तो स्वतःला पुण्यवान समजू लागला तर त्याला काही पुण्य भोगण्यासाठी शरीर मिळेल का पुढे, तर नाही, असं होणार नाही. कारण की असं होतच नाही. ज्याचा अहम किंवा जो स्वतः त्या वृत्तीला मी समजतो तो जर पाप करेल तर त्याला लक्षात येईलच की मी पाप केलंय. त्या वृत्तीला जो मी समजतो त्याने जर पुण्य केलं तर त्याला लक्षात येईलच की मी पुण्य केलंय. जो त्या वृत्तीशी तादात्म्य पावलेला आहे त्याला त्याच्या त्या करण्यामुळे मी हे केलंय असं वाटणारच. म्हणजे उदाहरणार्थ मी जर असं समजत असेल, म्हणजे मी या वृत्तीशी जर तादात्म्य पावलेलो असेल तर मी समजा जर तीर्थयात्रा केली आणि कोणाला तरी दान धर्म केला काहीतरी, तर मला वाटणारच काय मी पुण्य केलेलं आहे. आणि असंच रस्त्यामध्ये चालता चालता कोणीतरी आलं आणि त्याला मी काही शिवी दिली किंवा त्याच्यानं माझं काहीतरी भांडण झालं, मग खूप त्याला मी अभद्र काहीतरी बोललो, असं झाल्यानंतर मला आतमध्ये वाटणारच की मी काहीतरी पाप केलंय, मी चूक केली असं वाटणार आपोआप. त्याचं कारण काय, त्या वृत्तीशी तो काय
तादात्म्य पावलेला आहे, तो त्या वृत्तीपासून वेगळा आहे हे त्याला माहीतच नाहीये. माहीत नाहीये आणि जरी त्याने शास्त्रात वाचलं किंवा एखाद्या महाराजांकडून वेदांतपर उपदेश करणाऱ्या गुरुकडून जर त्याने ऐकलं तरी ते पचवू नाही शकत. ते पहिली गोष्ट ऐकणं अवघड आहे, ऐकलं तरी ते पचणं फार अवघड आहे, कारण ते पचण्याच्या आधी पटावं पण लागतं ना. तर हे सगळं अवघड आहे. पण काहीतरी करून त्याला जर लक्षात आलंच की या वृत्तींना मी साक्षी आहे, या वृत्तींना मी साक्षी आहे, मी त्यांना पाहणार आहे, हे जर त्याने लक्षात घेतलंच, कसं करता येईल हा एक निराळा विषय. बरं, पण जिथपर्यंत लक्षात येत नाही तिथपर्यंत त्याला त्या वृत्तींना दृश्य म्हणता येणार नाही. तर दृश्य म्हटलं की तो साक्षी होणार, आणि दृश्य नाही म्हटलं की तो म्हणणारच मी दयाळू आहे, मी प्रेमळ आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, असं म्हणणारच तो. म्हणून जेवढे आपण म्हणतो की मी दयाळू आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे जे काही आपण म्हणतो हे सगळं कशामुळे म्हणतोय? या वृत्तीशी तादात्म्य पावल्यामुळे म्हणतोय. स्थूल शरीर तर त्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेलं शरीर आहे. स्थूल शरीरावरून कोणी पापी पुण्यवान ठरत नाही. हा पापी एका पुण्यवान आहे कशावर ठरतं? त्याच्या वागण्यावर ठरतं. म्हणजे त्याचं स्थूल शरीर कसं हलतंय, कसं चालतंय. पण त्याचं स्थूल शरीर कशाप्रमाणे वागतंय हे कशावर ठरतं? म्हणजे त्याच्या इंद्रियांची हालचाल, त्याच्या शरीराची हालचाल ही कशावर अवलंबून आहे? आतमध्ये असलेल्या वृत्तीवर अवलंबून आहे. आणि ही वृत्ती, या ज्या वृत्ती आहेत ह्या ज्या अंतःकरणामध्ये साठवलेल्या आहेत त्या एका जन्माच्या नव्हे, ह्या अनंत जन्मांच्या आहेत. अनंत जन्मांचा हा साठा आहे. त्यातला जो भोगायला येतो बाहेर त्यांच्याशी तो तादात्म्य पावलेला असतो. त्याप्रमाणे इंद्रिये, त्याप्रमाणे शरीर काम करतात. आणि हा इतिहास जो आहे तो आजचा नव्हे, हा अनंत जन्मांचा पुरातन काळापासून चालत आलेला खेळ आहे. थांबवायचा नाही थांबवायचा हा आपला प्रश्न आहे. चालून ठेवायचा असेल तर काही हरकत नाही, चालू ठेवा. बंद करायचं असेल तर वेदांताशिवाय पर्याय नाही, समाधीचा अभ्यास करावा लागेल. तर या वृत्तींना काय करा? दृश्य करा. तुम्ही साक्षी व्हा, तुम्ही पहा, त्यांना पाहायला शिका. पण त्याला जर पाहिजे असेल तर स्थूल शरीराची धावपळ कमी करा. स्थूल शरीराने धावत असला तर तिथपर्यंत या वृत्तीकडे पाहता येत नाही. आता एखादा स्थूल शरीराने जरी धावायचा कमी झाला, म्हणजे एका जागेवर बसला, तरी त्याचं मन सदैव काय करत राहतं? बाहेर फिरत राहतं. मन प्रचंड वेगाने बाहेर फिरत राहतं. रहाटाव्या या पडे त्रैलोक्य थोपडे. ते किती वेगाने फिरतं? त्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे. मनाचा वेग किती हा सायंटिस्टला अजून सापडलेला विषय नाहीये, सापडेल कधीतरी. पण आपल्या पूर्वजांनी याचा अभ्यास केलेला आहे. तर मन हे प्रकाशाचा जो वेग आहे त्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावतं. आपल्याकडे आहे ते मन नावाचा हा जो प्रकार आहे तो कोणाकडे? आपल्याकडे आहे. ते जे मन आहे ते सदैव धावत राहतं आणि कुठे धावेल हे सांगता येत नाही. ते धावायला लागलं तर स्थूल शरीर शांत जरी असलं तरी उपयोग होत नाही का? म्हणून काही लोक मन स्थिर करा, मन शांत करा असं शिकवतात. त्याप्रमाणे बरेचसे लोक प्रयत्नही करतात. पण तो दुसरा भाग आहे. पहिला भाग तर स्थूल शरीराने विनाकारांची धावपळ. खरं धावपळ करायची गरज आहे का असा विचार करून धावपळ कमी करावी. इतकी धावपळ करू नये की आपल्याला या वृत्तींकडे पाहताच येत नाही. आपल्या आत काय चाललंय हे पाहायला वेळच नाही. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत नुसतं धावतोय आणि आतमध्ये काय चाललंय, आतमध्ये काय गोंधळ आहे हे पाहायला वेळ नाही. अशी परिस्थिती असेल तर फारच वाईट गोष्ट आहे. आणि धावपळ करतानाही आतमध्ये लक्ष राहत असेल तर मग काय हरकत नाही धावपळ करायला. पण धावपळ करताना आतमध्ये लक्ष राहिलं पाहिजे तर उपयोग आहे. आपलं आतमध्ये लक्ष तेव्हा जातं जेव्हा आपण झोपतो. थकल्यावर झोपतो आपण आणि मग लक्ष कुठे जातं? आतमध्ये जातं. आणि आतमध्ये गेलं काहीच कळत नाही, मग गाढ झोपी जातो. मग तसला प्रकार चालत नाही. बरं, तर जागा असताना या वृत्तींकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. या वृत्तींपासून आपण निराळे आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. या वृत्तींना आपण साक्षी आहोत, या वृत्ती आपण पाहतो हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग ज्या वृत्तींना आपण पाहतो तो पाहणारा जो साक्षी आहे, जो आपण आहोत, तो कसा आहे असा प्रश्न येतो. तर त्याचं उत्तर चरणामध्ये शेवटी दिलेलं आहे. चेतनम. कसा आहे तो चेतन रूप आहे. तो कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे. आता चैतन्य किंवा चैतन हा जो शब्द आहे हा कोणाला वापरतात? भगवंताला किंवा ब्रह्माला किंवा आत्म्याला वापरतात. आत्म्यासाठी, भगवंतासाठी, देवासाठी किंवा ब्रह्मासाठी हा शब्द वापरतात. चैतन्य म्हणजे देव, चैतन्य म्हणजे भगवंत. पण चैतन्य शब्द जो आहे म्हणजे हा जो चेतन शब्द आहे तो चैतन्य रूप असलेला साक्षी आहे. म्हणजे साक्षी आणि चैतन्य यांच्यामध्ये काही फरक नाहीये असं या ठिकाणी खरं तर सांगायचं. साक्षी जो आहे तोच काय? चैतन्य आहे. किंवा साक्षी हा चैतन्य रूप आहे. साक्षी हा काय? चैतन्य रूप आहे.
मग या चैतन्य शब्दाचा जो अर्थ आहे, चैतन्य शब्दाचा जो काही विचार आहे तो आपल्याला करायला लागेल. तर चैतन्य म्हणजे काय? चैतन्य म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप असलेला, त्याला चैतन्य असं म्हणतात. चैतन्य म्हणजे चेतना, या चेतनाशी संबंधित आहे. चेतना म्हणजे चिदशी संबंधित आहे. पण त्याच्यामध्ये चिदमध्ये म्हणजे ज्ञानामध्ये, चिदमध्ये सत आणि सुख हे दोन्ही शब्द अनुस्यूत आहेत, ते त्याच्यामध्ये कायमच असतात. चिदमध्ये सत आणि सुख कायम असतं. जे चिद सत आणि सुख देतं तेच चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे ज्या चिदला सत आणि सुख या व्यतिरिक्त कशाचाही स्पर्श नाही, ज्या चिदमध्ये सत्ता म्हणजे सत आणि सुख यांच्या व्यतिरिक्त कशाचाही स्पर्श नाही, त्यांच्यामध्ये दुसरं काहीच नाही, कशाचाही लवलेश नाही, त्या चिदला चैतन्य असं म्हणतात. चैतन्य म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप. चैतन्य म्हणजे खरं तर चिद्रूप, पण त्या चिद्रूपामध्ये काय आहे? सत्ता आणि सुख हे अनुस्यूत आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. असं चिद पाहिजे, अशी चैतन्य पाहिजे की ज्याच्यामध्ये फक्त सत्ता आहे आणि फक्त सुख आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही पाहिजे. तर ते जे चिद होईल त्याला काय म्हणायचं? चैतन्य. ते चैतन्य रूप आहे, तेच चैतन्य आहे. आणि चिद म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञानरूप आहे. काय? चिद म्हणजे ज्ञान. तर चिद म्हणजे चैतन्य, पण असं चैतन्य किंवा असं चिद की ज्यामध्ये सत्ता आणि सुख हे पूर्णता आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. असा चेतन शब्दाचा एक अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो. तसा एक अर्थ करायला काही हरकत नाही. आणि तो कोण आहे? साक्षी आहे. म्हणजे साक्षी हा चिद्रूप आहे. आता तुम्ही म्हणाल हे लक्षणं कुठून आली? म्हणजे ह्याला काहीतरी प्रमाण पण असतं किंवा असायला पाहिजे. शास्त्रामध्ये प्रमाण त्याला बऱ्याच ठिकाणी सापडू शकतात. तर साक्षी चेता केवलो निर्गुणश्य, असं मी मगाशी तुम्हाला एक लक्षण सांगितलं की साक्षी जो आहे तो चेता म्हणजे चिद्रूप आहे. तो कसा आहे? चिद्रूप आहे. आणि चिद म्हटलं की चिदमध्ये काय यायला पाहिजे? मी तुम्हाला आधी सांगितलं की चिद कसं पाहिजे? सत्ता आणि सुख यांनीच अनुस्यूत पाहिजे, तर ते चैतन्य होतं. पण चिद जर असं असेल की ज्याच्यामध्ये सत्ता आणि सुख मध्ये उणीव आहे, म्हणजे ज्या ज्ञानामध्ये, चिद म्हणजे ज्ञान, ज्या ज्ञानामध्ये सुख आणि सत्ता यांचा लवलेश कमी असतो, त्यांचा अंश कमी असतो, त्या ज्ञानाला चैतन्य म्हणता येत नाही. ते चैतन्य नाही. ब्रह्मदेव हा चिद्रूप का नाही? कारण ब्रह्मदेवामध्ये चिदचा अंश सर्वात जास्त आहे. या जगामध्ये ब्रह्मदेवात सर्वात जास्त चिद्रूपता दिसते, पण त्याच्यामध्ये सत्ता ही पूर्ण नाही आहे. म्हणजे ब्रह्मदेवाची जी सत्ता आहे ती फक्त 14 भुवनापुरती मर्यादित आहे. ब्रह्मदेवाची सत्ता कशी आहे? ब्रह्मदेवाची सत्ता 14 भुवनांपुरती मर्यादित आहे. म्हणजे ते सत्तेला मध्ये काय आहे? उणीव आहे. ब्रह्मदेवाचं जे सुख आहे ते सुद्धा मर्यादित आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाला चैतन्य रूप म्हणता येत नाही. आता जिथे ब्रह्मदेव चैतन्य रूप नाही तिथे आपण कसे चैतन्य रूप असणार असा प्रश्न येतो. तर आपण ज्याला आपण मी समजतोय तो आपण कधीही चैतन्य रूप असू शकत नाही. तर चैतन्य रूप असण्यासाठी चिद्रूप असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानरूप असणं गरजेचं आहे. ज्ञानरूप म्हणजे चिद्रूप असं असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये सतचा आणि सुखचा म्हणजे आनंदचा जो अंश आहे हा पूर्ण पाहिजे. हा जो साक्षी आहे, हा साक्षी, या साक्षीचं लक्षण साक्षी चेता केवलो निर्गुणश्य असं जर म्हटलं तर तो चिद्रूप आहे हे आपल्याला त्या लक्षणामध्ये दिसतं. चिद्रूप आहे हे त्याच्यात दिसतं. आणि केवलो निर्गुणश्य म्हणजे केवळ तोच आहे आणि तो निर्गुण आहे. म्हणजे कुठलाही गुणाचा त्याच्यामध्ये समावेश नाही. तो केवळ आहे, तोच केवळ आहे, केवळ तोच. म्हणजे चिद्रूपता हे ज्याचं लक्षण आहे तो साक्षी आहे. पण फक्त चिद्रूपता हेच लक्षण न घेता या ठिकाणी चेतनम असा शब्द वापरल्यामुळे काय झालंय की चैतन्य रूप आहे असं म्हटलेलं आहे. पण चैतन्य हा शब्द जर आला तर चैतन्य म्हणजे फक्त चिद्रूपता न घेता त्याच्यासोबत बाकीचे दोन्ही पण घेतले की मग अडचणच येत नाही. म्हणून साक्षी हा साक्षात ब्रह्म आहे. साक्षी हाच साक्षात ब्रह्म आहे. साक्षी हाच साक्षात देव आहे किंवा चैतन्य रूप आहे. आणि आपण जर साक्षी असू तर आपणच साक्षात. मग हे कोणाला लक्षात येत नाही का? ब्रह्मदेवाला लक्षात येत नाही का? असं एखाद्याला वाटतं अरे ब्रह्मदेव एवढा मोठा आहे त्याला का लक्षात येत नाहीये असं एखाद्याला वाटू शकतं की ब्रह्मदेवाला का लक्षात येत नाही. किती मोठा झाला व्यवहारात याच्यावर परमार्थ अवलंबून नाहीये मुळातच. उलट जेवढा व्यवहारात मोठा झाला तेवढा परमार्थापासून दूर गेलेला असतो.
आणि 14 भुवनांचा प्रपंच म्हणजे ब्रह्मदेव हा सुद्धा व्यवहारात आहे बरं. तो पारमार्थिक वाटतोय पण पारमार्थिक नाहीये. व्यवहारात जो मनुष्य जितका धावतो आणि जितका मोठा होतो तितका तो परमार्थापासून कदाचित वंचित झालेला असतो. त्यामुळे 14 भुवनांचा मालक ब्रह्मदेव जर असेल समजा, तर त्या ब्रह्मदेवाला चिद्रूपता लक्षात येईल असं म्हणताच येत नाही. कारण की तो त्या व्यापात अडकलेला आहे. एक बायको 2 पोरं ह्यांच्या संसारामध्ये जिथे आपल्याला आपली चिद्रूपता लक्षात येईना, तर एवढा मोठ्या प्रपंचाचा व्याप तो सांभाळत असताना त्याला स्वतःची चिद्रूपता लक्षात येईल असं म्हणता येत नाही. म्हणून जेवढा व्याप वाढला तेवढा चिद्रूपता न कळण्याचा विषय आहे. आपल्याकडे जे काही व्याप आहे, आपण ज्या कुठल्या व्यापात गुंतलेलो आहोत त्या व्यापामुळेच आपल्याला चिद्रूपता लक्षात येत नाही. मग आपली एवढीशी फक्त व्याप्ती असून सुद्धा आपल्याला जर लक्षात येत नाही, तर या मोठमोठ्या देवाधिकांची जी व्याप्ती आहे ती तर फार मोठी आहे. मग त्यांना ते लक्षात येईल असं म्हणता येणार नाही. म्हणून त्यात काही शंका घेण्याचं कारण नाही. हे जर लक्षात आलं की 14 भुवनातले सगळेच जीव म्हणजे चांगले असो, मृत्यूलोकाच्या वर असो किंवा मृत्यूलोकाच्या खाली असो, हे सगळेच जीव जे आहेत हे सगळे जीव आपापल्या व्यापात गुंतल्यामुळे त्यांना चिद्रूपता लक्षात येत नाही. मनुष्य देह हा एकमेव देह असा आहे की ज्या देहामध्ये आल्यानंतर ह्या सगळ्याचा विचार करता येऊ शकतो आणि ह्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतो असं शास्त्र सांगतं. फक्त मनुष्य देह असा एक देह आहे की ज्या वेळेस हे लक्षात घेता येऊ शकतं आणि ह्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं. म्हणजे मनुष्य देह सोडला म्हणजे इथून वरच्या देहांमध्ये ते लक्षात घेता येणार नाही, इथून खालच्या देहांमध्ये ते लक्षात घेता येणार नाही. म्हणून देवाधिकांना मुक्त होता येत नाही. क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती. आणि मृत्यूलोकाच्या खाली असलेल्या नरक लोकातल्याही जीवांना मुक्त होतात नाही, कारण त्यांना त्याच्या पापाचा भोग झाल्याशिवाय पुन्हा मनुष्य देह धारण करता येणं शक्य नाही. मनुष्य देह त्यांना पुन्हा मिळणार नाही. म्हणून वर किंवा खाली अशा दोन्ही भागामध्ये या सृष्टीच्या जे काही जीव अडकलेले आहेत हे सगळे अडकलेले जीव फक्त एकाच कारणाने अडकलेले आहेत की त्यांना हे लक्षात आलं नाही किंवा त्यांना लक्षात येत नाहीये की आपण साक्षी आहोत, आपण चिद्रूप आहोत हे लक्षात येत नाही. आणि एखादा चिद्रूप आपण आहोत हे लक्षात जरी आलं तरी सत आणि सुख याच्यामध्ये काहीतरी उणीव ठेवून लक्षात आलेलं असतं. एखाद्याला लक्षात जरी आलं येतं लक्षात आपण चिद्रूप आहोत म्हणजे मी ज्ञानी आहे, मी शहाणा आहे. सोप्या भाषेमध्ये मी शहाणा आहे तर आपल्याला किती लक्षात येतं? आपल्या शहाणपणात किती अक्कल असते? आपल्या शहाणपणात अक्कल किती? म्हणजे एखाद्या विचारलं तुम्ही कोण आहात असं विचारलं, मग तो सांगतो मी नवरा आहे, ही सगळी प्रॉपर्टी आहे सगळी माझीच आहे, एवढ्या प्रॉपर्टीचा मालक आहे मी. एवढे आपलं शहाणपण आहे. आपलं शहाणपण कुठं आहे ना? चिद्रूपताच आहे ही. पण ही काय मी कोण आहे हे सांगणं काय आहे? ते ज्ञान आहे आपलं. चिद्रूप म्हणजे ज्ञानरूप. आपण जे काही सांगतो ते काय आहे? ज्ञान आहे. त्या मी असं आहे असं सांगतो तेव्हा काय असतं ते आपलं ज्ञानच आहे. मग आपण जे काही सांगतोय ते आपलं ज्ञान आहे म्हणजे ती आपली चिद्रूपता आहे. पण आपली ही चिद्रूपता कशी आहे? पूर्ण सुखासह किंवा पूर्ण सत्तेसह नाही. का नाही? कारण आपल्या या सांगण्यामध्ये दुःख लपलेलं आहे. जेव्हा म्हणतो मी नवरा आहे तेव्हा त्या नवरा हे म्हणण्यामध्ये दुःख लपलेलं असतं. कारण की त्यातलं सगळं दुःख म्हणजे बायको जर गेली तर दुःख, बायकोने त्रास दिला तरी दुःख, बायकोची व्यवस्था करायची तरी दुःख. म्हणजे या प्रकारे नुसतं मी नवरा आहे असं म्हणण्यामध्ये दुःखाची रास मागे लपलेली असते. पण एखादा म्हटला मला ना बायको नाही तर ते त्या शब्दाला चिकटलेले सगळे दुःख काय झाले? ते गेले. आता नवरा किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला जो काही बोध आहे, बोध म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे चित. आपल्याला काय बोध आहे म्हणजे आपल्याला काय ज्ञान आहे आपल्याविषयी, आपल्याला काय बोध आहे, आपल्याला जो काही बोध आहे म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान आहे, आपल्याला म्हणजे जे काही चितत्व आहे हे आपलं कसं आहे? हे नाही आहे. आपलं संकुचित आहे. आणि विकास पावलं तरी ब्रह्मदेवा इतकं विकास पावेल एवढंच आहे. म्हणजे मी ब्रह्मदेव आहे असं एखाद्याला ज्ञान होऊ शकतं, एवढा बोध होऊ शकतो. म्हणजे एखाद्याला एवढा बोध होऊ शकतो की मी ह्या त्रिलोकाचा राजा आहे असं बोध होऊ शकतो. पण त्रिलोक हे माझ्या एका अंशावर आहे एवढा बोध नाही होऊ शकत. म्हणजे प्रति ईश्वर भावापर्यंत जाऊ शकतो एखादा, प्रयत्न केला तर ईश्वरही होऊ शकतो. पण त्याच्या पलीकडे जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचा बोध होणं अवघड आहे. मग तर एवढे मोठा प्रवास करायचा तर अवघड काहीच नाही. मनुष्य देहामध्येच हे शक्य आहे. त्यामुळे नंतर करण्याचा प्रश्न येत नाही. आणि ब्रह्मदेवाला जमलं नाही म्हणजे आपल्याला जमणार का असा मोठा प्रश्न येण्याचंही कारण नाही. कारण किती मोठा झाला याच्यावर अवलंबूनच नाहीये, हे मी आधीपासून सांगतोय. किती त्याच्याकडे संपत्ती आहे, किती त्याच्याकडे योगिक शक्ती आहे याचा काही उपयोग नाही. तर त्याच्यावर काही नाहीये. इथे फक्त कशाचा उपयोग आहे? इथे फक्त याचा उपयोग आहे की तो वृत्तींना साक्षी करू शकतो का नाही. मग एखादा म्हणेल या लोकांनी पण वृत्तीला साक्षी केलं असेल ना,
वृत्तीला तो साक्षी रूपाने पाहत असेल की हो पाहत असतील. पण जेव्हा आपण साक्षी रूपाने पाहतो तेव्हा दोन प्रकारे पाहतो. एक त्यांच्यापासून एकदमच अलिप्त किंवा तादात्म्य ठेवून, किंवा एक म्हणजे संसर्ग ठेवून. मग तो कसा त्याच्याशी व्यवहार करतो, संघ कसा ठेवतो, हा महत्वाचा विषय आहे. माझा आणि त्याचा त्रिकालात काही संबंध नाही. त्रिकाळामध्ये माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. हे साक्षात त्याला लक्षात आलं की खरा साक्षी आहे. त्याला काय लक्षात आलं पाहिजे, ती काळातच माझा आणि ह्या वृत्तीचा काही संबंध नाही. म्हणजे मागच्या पुढच्या आणि मधल्या ह्या असल्या कुठल्याच वृत्तींचा माझा काही संबंध नाही, हे त्याला लक्षात आलं पाहिजे. पक्क हे जेव्हा तो लक्षात घेईल साक्षी, तेव्हा तो होईल. तो केव्हा साक्षी होईल, उदासीनत्वे सती बोधा साक्षी, असं एक साक्षीचं लक्षण आहे. साक्षी कसा असतो, उदासीन म्हणजे त्याचा आणि त्याचा काही संबंध नसतो. उदासीनत्वे सती स इति बोधा साक्षी. बोधा म्हणजे चिद्रूप म्हणजे चैतन्य. तर उदासीनत्वे सती बोधा साक्षी. साक्षी कसा असतो, बोधा असतो म्हणजे चिद्रूप असतो आणि उदासीन असतो. उदासीन म्हणजे त्या पाप आणि पुण्य या दोन्हीशी काही संबंध नाही. आपला आणि यांचा काहीच संबंध नाही असं उदासीनत्व येणं. उदासीन म्हणजे काय, उदासीन ह्या शब्दाचा फार गमतीशीरच अभ्यास आहे. उदासीन म्हणजे काय, चेहरा पाडून बसणे, तोंड पाडून बसण्याला उदासीन समजलं जातं. तो व्यवहारातला उदासीन शब्द आहे. उदासीन शब्दाचा अर्थ आहे आपला त्याचा काही संबंध नाही हे लक्षात घेणं, त्याच्या वर येणं. उदासीन म्हणजे वर येणे, त्याच्यापेक्षा बाहेर येणं, त्याच्या वर येणं. लिटमस पेपरचा आपण बऱ्याच वेळा उदाहरण म्हणून विचार करतो. म्हणजे एखादा लिटमस पेपर आहे, तो एखाद्या द्रवामध्ये टाकला आणि त्याचा रंग बदलला नाही, इकडे टाका त्याचा रंग नाही बदलला, तर त्याला म्हणतात उदासीन. म्हणजे लालचा लालच राहिला, निळ्याचा निळाच राहिला, तर त्याला म्हणतात उदासीन. म्हणजे इकडे टाका त्याचा काही परिणाम होत नाही, त्याला म्हणतात उदासीन. तसं पापामध्ये टाका, पुण्यामध्ये टाका, चांगल्यात टाका, वाईटात टाका, कुठल्याही द्वंद्वामध्ये टाकला पण त्याला काही त्याचा रंगच लागत नाही. मग त्याचा रंग बदलत नाही, त्याचा रंग जो आहे तो बदलला नाही तर तो उदासीन. उदासीन केव्हा असतो, त्याचा रंग बदलला नाही की उदासीन. मग या साक्षीचा रंग काय, बोधा चैतन्य चेतनम, तो चिद्रूप आहे. त्याचं चिद्रूपत्व जर नष्ट झालं नाही तर त्याने रंग बदललेला नाही. पण आता तिकडून पाहणं जरा अवघड आहे. मग इकडून पहा किंवा इकडून पहा. वृत्तींना जर तो साक्षी झाला म्हणजे वृत्तींना फक्त त्याने पाहिलं पण त्यांचा तादात्म्य आणि संसर्ग अशा कुठल्याही प्रकारे स्वीकार केला नाही, तादात्म्य आणि संसर्ग असा कुठल्याच प्रकारे स्वीकार केला नाही तर तो साक्षी आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक आपल्याला ह्याच्या बाहेर पडावं लागेल. अवघड आहे, ही पहिली पायरी आहे, पण पहिलीच पायरी अवघड आहे. पहिली पायरी जरा अवघड आहे पण ती आपल्याला करावी लागेल. चिद्रूप असलेल्या आपलं स्वतःचं आपण ध्यान करू शकत नाही. खरं तर आपण आपलं ध्यान नाही करू शकत, पण या वृत्तींचा आपला काही संबंध नाही हे आपण लक्षात जर घेतलं तर ते ध्यान आपोआप होणार. मी चिद्रूप आहे असं ध्यान केल्याने आपण ह्याच्या बाहेर पडणार नाही. तर कसे बाहेर पडणार आहोत, तसं ध्यान करता येणं शक्य नाही. बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की असं ध्यान केलं की आपण बाहेर पडू, म्हणून तसे ध्यान करायला लागले की मी चिद्रूप आहे, मी देव आहे, मी ब्रह्म आहे. आता असं म्हटल्याने आपण त्यातून बाहेर नाही पडणार. मी जर रोज असं म्हणायला लागलो की मी देव आहे, मी ब्रह्म आहे, तर आपण ह्याच्यातून बाहेर नाही पडणार. तो अन्वय आहे. खरं तर व्यतिरेकामध्ये पहिल्यांदा हे लक्ष घेतलं पाहिजे. व्यतिरेकाची रीत वापरावी लागते. अतत व्यावृत्ती म्हणतात त्याला. अतत म्हणजे ते मी नाहीये किंवा ते हे नाहीये. तर यामध्ये काय आहे की या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्तींना आपण मी समजून बसलो. ही जी चूक आहे ही चूक पहिल्यांदा सुधारणं गरजेचं आहे. मी काय आहे ते नंतर शोधण्याचा प्रश्न. पहिल्यांदा काय करावं लागेल, मी हे नाहीये, लोक काय म्हणतात यांनी थोडं मी ठरतो, कोण मला काय म्हणतंय याच्यामुळे जसे आपण ठरत नसतो तसं आपणही आपल्याला काय समजून बसलो यामुळे आपण ठरत नाही हे कळणं फार अवघड आहे. जसं जगामध्ये परिस्थिती अशी आहे की लोक काय म्हणतील याच्यावर आपलं अस्तित्व अवलंबून राहतं. आपल्याला असं वाटतंय की लोक काय म्हणतील, मग त्यानुसार आपण आपलं अस्तित्व ठरवतो. लोक आपल्याला आपलं अस्तित्व शिकवतायत. लोकांनी आपल्याला शिकवलं, हा तुझा नवरा. कोणी शिकवलं? लोकांनी आपल्याला शिकवलं, ही तुझी बायको. लोकांनीच आपल्याला शिकवलं, आपण ते मान्य केलं. म्हणजे आपण काय अमान्य केलेलं नाही, पण हे सगळं कोणी शिकवलंय आणि ते आपण दृढपणे चालवत राहिलो. लोकांनी शिकवलं, हे असं आहे, हे असं आहे, हे घर तुझं आहे, हे घर तुझं, ही प्रॉपर्टी तुझी. कोणी शिकवलं? लोकांनी शिकवलं. मग ही प्रॉपर्टी तुझं असं तुम्हाला आई बापांनी शिकवलं, ही तुमची प्रॉपर्टी आहे. आपण त्याला खरं मांडलं आणि बसलो त्याच्या घोळ घालत. खरं नाही, याचा आपला त्याचा काही संबंध नाहीये.
आपल्याला त्याचा काहीही संबंध नाही. कुठल्याच जगाने आपल्याला जे काही म्हटलं, तुम्ही लोक मला महाराज म्हणतात, पण याचा ना माझा काही संबंध नाहीये. आपण जे काही या स्थूल शरीराने वागतोय, जे काही चाललेलं आहे, या सगळ्याचा ना आपला काही संबंध नाही. म्हणजे काही संबंध नाही म्हणजे ह्या सगळ्यांनी संबंध दिसतो पण तरी नाहीये. म्हणजे मी महाराज दिसतो तरी महाराज नाहीये. मी दिसतो महाराज आहे ना, दिसायला दिसतो, म्हणजे आता दिसतोय. 2 तासापूर्वी महाराज दिसत होतो काय? 2 तासानंतर महाराज दिसेल काय? नाही दिसतो. आपल्या स्थूल शरीराने आपण जे वागतोय, आपल्या स्थूल शरीर ज्याप्रमाणे जिथे जिथे मिरवतंय त्याप्रमाणे लोक आपल्याला तसं तसं सिद्ध करतात आणि आपण ते खरं मानून बसतो. आणि ह्या सगळ्याला नाही म्हणायचं म्हणजे जरा आश्चर्याचा धक्काच आहे ना सगळ्यांना. म्हणजे इथे सांगायचं सगळं प्रवचन चिंतन आणि म्हणायचं मी महाराज नाहीये, नाही का? बायकोसोबत राहायचं आणि म्हणायचं मी नवरा नाहीये. कोणाला म्हणायचं? असं म्हणू का आपण? म्हणजे ह्या बाईसोबत मी राहतो पण मी नवरा नाहीये असं म्हणू का आपण? आणि कोण ऐकेल आपलं? आणि कोण आपल्याला हो म्हणेल हा बरोबर तुझं? नाही म्हणू शकत कोण. हे पचणारच नाही. आपल्याला पचणार नाही, जगाला पचत नाही. आपल्याला पचत नाही, जगाला पचत नाही. मग चालू देत. जगाला पचतंय का नाही हा भाग महत्वाचा नाहीये. जग जे आहे हे जग तुम्हाला तुमच्या स्थूल शरीरावरून, तुमच्या स्थूल शरीराच्या वागण्यावरून तुम्ही कोण आहात हे ठरवणार आहे. मी कोण हे कसं ठरवतात लोक? तुम्ही कसे ठरवतात मी कोण आहे? मी कोण हे कसं ठरवता? माझं स्थूल शरीर, तुम्ही म्हणजे सर्व जग. मला सगळे लोक मी कोण आहे हे कसं ठरवतात? माझ्या स्थूल शरीरावर काय कपडा घातलाय, माझं स्थूल शरीर कसं वागतंय, बरोबर? कशावर ठरवतात? माझी व्याख्या कशी ठरते? हा कोण असं कशावर ठरते? स्थूल शरीर, त्याच्यावर काय बारदाना घातलाय आणि त्या स्थूल शरीराचे वागणं कसं आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता हे स्थूल शरीराने समजा चांगलं वागलं तर तुम्ही काय म्हणणार? फार छान महाराज आहे. आणि हेच आता जरा उलट, हे स्थूल शरीर जर असं विचित्र काहीतरी वागायला लागलं तर मग काय म्हणणार? कामातून गेला, बरोबर? म्हणजे स्थूल शरीराच्या वागण्याकडे बघून, स्थूल शरीराला घातलेल्या कपड्यांवरून लोक ठरवतात की हा कोण आहे. सगळ्यांसाठी आज नियम आहे, माझ्यासाठीच असं नाहीये, सगळ्यांसाठी आज नियम. त्याच्या पुढे हे स्थूल शरीर कसं वागतं? जसे आतमध्ये वृत्ती येईल त्याप्रमाणे ते वागणार आहे. आतमध्ये जर काम आला तर त्याप्रमाणे, क्रोध आला तर त्याप्रमाणे, दया आली तर त्याप्रमाणे, प्रेम आलं तर त्याप्रमाणे, करुणा आली तर त्याप्रमाणे, चांगलं आले की त्याप्रमाणे, वाईट आले की त्याप्रमाणे स्थूल शरीर वागतं. मग त्याच्या मनाला धरून, म्हणजे त्याच्या वृत्तीकडे पाहून ठरवतात की हा माणूस चांगला आहे, नाही का? बऱ्याच वेळा त्याचं जास्त ओळख असली, एखाद्याची जास्त ओळख म्हणजे आतमधली थोडी ओळख असली की मग लोक म्हणत नाही आता हा जरा असा रागावलेला दिसतो पण तसा ऍक्च्युली नाहीये तो माणूस, तो चांगला माणूस आहे. हे कशावर कळतं त्यांना? का त्याच्या चांगल्या वृत्तीवर याने लक्ष ठेवलेलं असतं. त्याला माहित असतं त्याच्या चांगल्या वृत्ती आहेत म्हणून ते काय म्हणतात की नाही आता तो तसा दिसतोय पण तो कसा आहे? चांगला आहे. आता कशाला बघून म्हणतात? त्या आधीच्या त्या वृत्तीच्या त्याला बघून ते म्हणत असतात. तर आपली ओळख कशावर आहे? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, म्हणजे वृत्ती आणि स्थूल शरीर यांचं जे काही आचरण आहे, यांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावरून आपली ओळख आहे जगाला. कोणाला? जगाला आपली ओळख त्याच्यावरून आहे. आणि आपल्याला आपली ओळख कशावरून आहे? आपल्याला आपली ओळख त्याच्याचवरून आहे. म्हणून तर जगाचं आपलं जुळलंय. आपल्याला जी आपली ओळख आहे ती ओळख आणि जगाला जी आपली ओळख आहे ती ओळख, हे दोन्ही जुळणार आहेत. म्हणून आपला संसार व्यवस्थित चालू आहे. जगाला जी आपली ओळख आहे ती आणि आपल्याला जी आपली ओळख आहे ती, ह्याच्यामध्ये तफावत आली की संसार मोडला. कधी मोडणार आहे? दोघांमध्ये तफावत झाली. तुम्ही मला जे समजता ते आणि मी मला जे समजतो ते, यामध्ये फरक पडला पाहिजे. काय झालं पाहिजे? आपण आपल्याला यांच्याद्वारे ओळखत होतो ते पहिलं बंद करायला पाहिजे. ह्या सगळ्यांच्या द्वारे आपली जी ओळख आहे आपल्याला ती पहिली बंद करायला पाहिजे. जग आपल्याला काय ओळखतं हा भाग काहीच महत्वाचा नाही. पण ह्या जगामध्ये राहायचं म्हणजे इतकी धांदल आहे आणि इतका परेशान होणार आहे माणूस की सदैव आपल्याला भीती आहे. काय? की जग आपल्याला काय म्हणेल. कसली भीती आहे? सगळ्यांना काय भीती आहे? लोक काय म्हणतील म्हणजे लोक आपली ओळख कशी करतील. पण काही लोक तर म्हणतात अरे तू काय एवढ्या जन्मात फक्त मजा करशील पण पुढे गेलं तुझं सगळं नाव खराब होईल ना. तू मेल्यावर तुझं नाव कोण खराब, म्हणजे मेल्यानंतर सुद्धा काय ओळख म्हणतील आपल्याला ह्याची काळजी लोकांना. काही लोक कसल्या काळजीमध्ये जगतायत आताच जाऊ देत, मेल्यानंतर लोक आपल्याला काय म्हणतील, आपलं नाव खराब होईल, आपलं हे होईल ते होईल, म्हणजे नाव चांगलं व्हावं, नाव वाईट होऊ नये असं काहीतरी ठरवून, म्हणजे पुढचं ठरवून सुद्धा लोक जगतात. म्हणजे आपली ओळख करून जगतात म्हणजे ओळख ठेवतात. आता कसं होणार? म्हणजे ह्या जर अशा प्रकारे जर आपली ओळख असेल आणि आपण आपल्याला जर अशा प्रकारे पाहत असू तर समाधीचा प्रश्न येत नाही. म्हणून अशा कोणालाच समाधी लागू शकत नाही. मग त्याने किती ध्यानधारणा करू, ते काय करायचं करू, त्याला समाधी नाही लागू शकत. ही समाधीचा विषय त्याच्यासाठी नाहीये.
ती जी समाधी आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की या सगळ्यांना पहिलं दृश्य करता आलं पाहिजे. आणि दृश्य म्हणजे मी त्याच्यापासून निराळा आहे. तुम्हाला सांगते, वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. संसार फक्त एवढाच आहे. संसार म्हणजे पलीकडे याच्या काही नाही. संसार म्हणजे फक्त वृत्ती आणि त्याच्या पुढचं सगळं प्रपंच, त्याच्या पुढे येणारं सगळं हे संसार आहे. संसार म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाही. याच्यापासून वेगळे व्हा. वेगळे व्हा म्हणजे त्याचे साक्षी व्हा. त्याला बघा, त्याच्याकडे पाहायला शिका. पाहायला शिका म्हणजे पाहिल्याने काही होत नाही. मी ते नाहीये, मी त्यांना जाणणारा आहे, त्याची मला जाणीव आहे. ते माझे आणि ते मी, म्हणून अहम आणि मम हे दोन नाही. या वृत्ती म्हणजे काम, क्रोध, लोभ जे काय असतील आणि त्याच्या पुढे येणार सगळं पुढचं, हे मी नाहीये आणि माझ्या नाही. मी नाही, माझे नाहीये. कोण? घरदार, बायको, पोरं, मी, माझं. ते तर फारच खालचा विषय झाला. त्याच्यात काही एवढं हे नाही विशेष. त्याला जर मी माझं समजतो तर त्याला त्याच्या पुढे काय आता करावं, त्याला मोठा प्रश्नच आहे. त्याला कसं शिकावं हा मोठा प्रश्न आहे. वृत्ती ज्या आहेत या वृत्तींना मी समजणं, त्या वृत्तींना माझं समजणं हा अपराध आहे. चांगली का वाईट ह्याला काही किंमत नाही. चांगली समजला तर स्वर्गाला झालं उच्च उच्च, वाईट समजला तर नरकाला झालं. त्याप्रमाणे स्थूल देह मिळेल, त्याप्रमाणेच इंद्रिय मिळतील आणि त्याचप्रमाणे भोग होतील. त्याचप्रमाणे करता, त्याचप्रमाणे भोगता. त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. तर अहम आणि मम, वृत्ती अहम आणि मम नाही. पण अहम आणि मम म्हटलं की करता भोगता सुरू. म्हणून त्याला अहम आणि मम म्हणायचं नाही. हे ज्यांना कळलं, हे ज्यांना ठामपणे माहित आहे, हे ज्यांना दृढपणे माहिती आहे, अशांचा संघ करायला पाहिजे. ज्यांना याचा तपासच नाही त्यांच्या संघात राहून काय होणार आहे? ज्यांना याची माहितीच नाही. बरं, ज्यांना माहित आहे ते आपल्याला सांगतीलच असं काही गरजेचं नाही. एखाद्याला माहित असलं तरी ते सांगेलच असं नाही. अहम ममतेची या लवड सवडी, जे माते न पवतीचं बापुडी, मला ते प्राप्त होऊ शकत नाही. कारण त्याला आहे की अहम आणि मम. अहम आणि मम फक्त बाहेरचा नाही, तर या वृत्तीला सुद्धा अहम आणि मम समजणं खरं तर इथून सुरू आहे. खेळ कुठून सुरू आहे? इथून सुरू आहे. खेळ इथे सुरू आहे. हा खेळ नाहीये, हा खेळ नव्हेच. हा जो खेळ मांडला हा एक जन्माचा आहे फक्त. हे घर, ही बायको, हे मुलं, हे प्रॉपर्टी, हा एक जन्माचा खेळ आहे फक्त. हा एक जन्माचा खेळ महत्वाचा नाही. हा एक जन्माचा खेळ निर्माण करणारे आतमध्ये ज्या वृत्ती आहेत, हा एक जन्माचा खेळ निर्माण करणार आतमध्ये ज्या वृत्ती आहेत त्या अनंत जन्मांचा खेळ मांडतात. म्हणून या अहमला संपवलं म्हणून काही जास्त मोठं कौतुक नाहीये. म्हणून जो घरदार सोडून संन्यास घेतला, ज्याला बायको मुलं काहीच नाही, प्रॉपर्टी नाही, काहीच नाही, पूर्ण संन्यासी आहे, अंगावर कपडा पण आहे का नाही माहित नाही, अशा संन्यासाचा सुद्धा उद्धार होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याने फक्त या जन्मातलं अहम मम संपवलंय. काय केलंय? त्याने फक्त या जन्मातला अहम मम संपवलेला आहे. आणि कदाचित तो या शरीराला सुद्धा अहम किंवा मम म्हणत असेल तर कदाचित तो या जन्मातल्या सुद्धा अहम ममला संपू शकला नाहीये, म्हणजे अडचणच आली नाही का. म्हणून तो संन्यासी आहे का गृहस्थी याला किंमत नाही. तर अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींना जो तर अहम आणि मम समजणार नाही, त्यापासून जर तो पलीकडे जाऊ शकला, मी आणि माझ्या ऐशी आठवण विसरले जायचे अंतःकरण, म्हणजे त्या अंतःकरणातून जर त्याला ते विसरता आलं, त्या अंतःकरणातल्या या वृत्तीनं जर त्याला विसरता आलं, तर पार्था तो संन्यासी जाण, तर तो संन्यासी श्रेष्ठ आहे. मग तो गृहस्थी आहे का संन्यासी हा भाग नाही बरं. तो संन्यासी आहे. तो गृहस्थी दिसेल पण तो संन्यासी आहे, जर त्याला तशी अवस्था प्राप्त झालीच. तो दिसतो गृहस्थी, आता ग्रहाधिक हे काही न लगेच असावे, मग तो कुठे दिसतो याला किंमतच नसते. पण या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या या असंख्य वृत्तींना काय करावं लागेल? दोन वर्गात बसवायचं नाही. कुठल्या? अहम नाही आणि मम नाही. ते अहम नाही, मम नाही. हे कसं करणार आपण? रोज मी स्वतःला जर शिकवत राहील ते होईल का नाही सांगता येत नाही. अहो, ज्यांच्यासोबत आपण राहतो ती व्यक्तींचा आपल्यावर परिणाम होणार आहे. आपण कोणाला फॉलो करतो, काय कोणाच्या सानिध्यात राहतो. मला असं कळलं की कांदे लावल्यानंतर आकाशात जर आभाळ आलं तर कांद्यावर रोग पडतो. काय होतं? वावरात जर कांदे लावले, उदाहरण एक, आणि आकाशात जर काय आले, ढग आले, आभाळ आलं, तर काय होतं? कांद्यावर रोग पडतो. आता काय त्याचा संबंध तरी दिसतो का तसं पाहिलं तर? एखाद्या ज्याला काहीच अक्कल नाही, शेतातला काही विषय माहित नाही, त्याला जर तुम्ही असं म्हटलं तर म्हणजे बावळट माणसे, असं थोडे कांद्यावर रोग पडतो नाही का. म्हणजे वातावरणाचा परिणाम कशावर होतो? आले ढग आकाशात, पण त्या वातावरणाचा परिणाम ह्याच्यावर होतो, ह्या कांद्यांवर. म्हणजे आपण कुठे राहतो त्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होत असतो. कोणाचा संग करू? संघ कोणाचा? संघ हा स्थूल शरीराने असतो, संघ हा मनाने असतो, संघ हा बुद्धीने असतो, संघ हा जीवाने असतो. तुम्ही कोणाचा संघ करता, कशाने करता, ह्याला फार किंमत, फार म्हणजे फार किंमत. स्थूल शरीर कोणासाठी जगतं?
सूक्ष्म शरीर कोणासाठी जगतं? कारण शरीर कोणासाठी जगतं? जे ज्ञानाचा कोठा तेच सेवा हा दारवंटा, तनु मनु जीवे या चरणास लागावे, अगर्भता करावे दास्य. या 3 शरीर आपल्याकडे आहे, त्याचा उपयोग काय करणार हा मोठा प्रश्न आहे. कशासाठी करणार? कोणाचा संग करणार? त्या संघाने काय रोग लागणार का नाही लागणार? तर ज्या लोकांना हे माहीत नाही त्यांच्या संगतीने आपला रोग जाणार, त्यांना माहीतच नाहीये, कल्पनाच नाही त्यांना. आणि कल्पनाच नाही, मग त्यानंतर त्यांनी किती गंमत करू दे, नाही का? ज्याला हे माहीत नाही त्याने किती भजन केलं पूजन केलं, काय होणार? काहीच नाही होणार. ज्यांना हा विषयच माहित नाही त्यांनी किती भजन करू दे, काय होईल? पुण्य वाढेल. पुण्य वाढेल नाही तर पाप कमी होईल, किंवा पाप वाढेल नाही तर पुण्य कमी होईल. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? म्हणून पाप आणि पुण्य या दोघांच्या खेळामध्ये, धर्म आणि अधर्म या खेळामध्ये, चांगला आणि वाईट या खेळामध्ये तो फिरत राहील. ह्याच्यातून बाहेर नाही पडणार. ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर यांना अहम आणि मम समजता येत नाही. पण यांना अहम मम न समजण्यासाठी तसं शिकवणारा माणूस पाहिजे आणि त्याचं ऐकण्याची पूर्ण तयारी पाहिजे. हे कोणाला शक्य आहे? काय पाहिजे? ऐकण्याची तयारी पाहिजे. लोक मला म्हणतात, महाराज आता आम्हाला कळलं तुम्ही उद्धार आमचा करणार, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, ठाम विश्वास आहे, तुम्ही म्हणाल ते आता करतो, असं मला लोक म्हणतात. म्हणजे माझे अनुभव सांगतो, ते काही गंमत म्हणून कथा नाही सांगत. असे लोक येऊन मला म्हणतात. म्हणजे एखाद्या दिवशी त्यांना फारच असं एकदम घाईवरून येतं आणि म्हणतात आता तुमच्याशिवाय कोण आहे, तुम्ही जे म्हणाल तेच करणार आणि आता तुमच्याच कृपेने माझा आमचा उद्धार होऊ शकतो, असं मला म्हणतात. बाबा रे, मला त्याला समजावून सांगावं लागतं, त्याला तिला कोणी असेल, स्त्री पुरुष कोणी असेल, त्याला सांगावं लागतं, अरे असं नाहीये, काही तुझा गैरसमज झालाय, काही वेळापुरतं तुला असं वाटतंय मी तुझा उद्धार करू शकतो. मग तो फारच हट्टेला पेटला, नाही आता तुम्ही म्हणाल ते करणारच, तुम्ही म्हणतो ते करतोच. मग त्यांची जर थोडीफार गंमत केलीच मी तर ते आयुष्यभर तोंड नाही पाहत बरं माझं, पाहू शकत नाही. किती वेळ नाही पाहू शकत. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर करूया आपण कोणावरही, इकडे किती वर्ष तुम्ही परमार्थ केला याला काही किंमत नाही बरं त्याच्यामध्ये. म्हणून आपलं चाललंय चालू द्या, कशाला विनाकारण तुम्ही त्रास करून घेताय, मलाही त्रास, इकडे चालू ठेवायचं आपलं काहीतरी गंमत, इकडे तिकडे टाइमपास करत राहायचं. आठवड्यातून 1 दिवस यायचं, ऐकायचं, ह्या काळाने ऐकायचं, थोडंसं इकडे ठेवायचं, थोडंसं इकडून काढायचं बाहेर, नंतर उरलेलं खालून बाहेर जाते. कुठं काय राहत नाही, शरीरात काही राहत नाही. एका बाजूला बायको, प्रॉपर्टी, मुलं बाळं, अख्खं जग, आणि एका बाजूला महाराज. काय स्वीकाराल? ज्या दिवशी तुमचा जीव महाराजांना स्वीकारू शकेल त्या दिवशी उद्धार होण्याची शक्यता आहे. काय शक्यता आहे का? तो किती वेळ टिकतो ते महत्वाचं आहे ना विषय. एका बाजूला पाहिजे एवढं काय. आता एवढं मोठा अवघड लोक म्हणते, अहो तुम्ही काय वेळे झाले काय, एवढं अख्खं जग सांगताय तुम्ही एका माणसाच्या नादी लागले. काय म्हणतात लोक, ही 10 माणसं सांगतायत ते तुम्हाला पटे ना, हा एकटा सांगतो ते तुम्हाला तुम्ही भावनाटच झाले का नाही. आपण कोणाचं ऐकत असतो? 10 माणसांचं ऐकतो का एकाच ऐकतो? आपली सवय काय, 10 माणसाचं ऐकतो. मग तुमचं मुलं बाळ, तुमचे नवरा बायको, गोतावळा, अजून समाजातली 4 माणसं, सगळ्यांनी मिळून जर दाखवूनच दिलं की महाराज कसं बोगस आहे किंवा महाराज कसं चुकीचं आहे, तर तुम्ही कोणाचं ऐकाल? ऐकाल कोणाचं? माझा असा अनुभव आहे की तुम्ही एका क्षणात परमार्थ संपेल तुमचा. लक्षात, किती क्षणात संपेल. पण तसं चालत नाही. श्रद्धावाम लभते ज्ञानम. जेव्हा महाराज, पहिली गोष्ट महाराज कोण सद्गुरू करू नये. सद्गुरू करण्याचं जे फॅड आहे जगामध्ये हे एकदमच चुकीचं आहे. फॅड आहे ते. म्हणजे काय लोक रांगेला बसतात, महाराज येतात, आपले काहीतरी मंत्र फुकतात कानामध्ये. ते काय असंच योग्य मंत्र फुकतात असं नाही. काहीतरी आता सगळा गाव गोळा झाला मंत्र दीक्षा घ्यायला, तर काय मंत्र देणार महाराज? तरी म्हण रामकृष्ण हरी. तो म्हणतो हा म्हणतो रामकृष्ण हरी, झाला मंत्र, बस तू जपत. महाराजही खुश, हाही खुश, दोघंही खुश, नाही का. तर असं कधी काही ज्ञान होत नसते. ज्ञान होण्यासाठी काय लागतंय? श्रद्धावाम लभते ज्ञानम. ज्ञान म्हणजे चैतन्य, ज्ञान म्हणजे चित, ज्ञान म्हणजे साक्षी. साक्षी केव्हा भेटतो, साक्षी केव्हा प्राप्त होतो, साक्षी आपण आहोत हे केव्हा साक्षात लक्षात येतं. साक्षात्कार केव्हा होतो? तेव्हाच होतो जेव्हा सद्गुरूंवर नितांत श्रद्धा असते. नितांत म्हणजे अख्खं गाव एका बाजूला आणि एका बाजूला गुरु. आता काय व्हायचं ते होते. तीळ मात्र किंचितही जर मनात, बुद्धीत, जीवावर कुठल्याही ठिकाणी सद्गुरूविषयी शंका नसेल, द्वेष नसेल, तिरस्कार नसेल, तर त्या साधकाचा उद्धार होतो कुठल्याही साधने विना. कारण शास्त्राचं म्हणणं असं आहे की फक्त एकमेव सद्गुरू कृपा ही उद्धाराला कारण आहे. त्याच्या आधीच्या कृपा ह्या फक्त सद्गुरूपर्यंत जाण्यासाठी आहेत. म्हणून तुम्ही जी काही साधनं करत राहणार आहेत ही साधनं फक्त सद्गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी आहेत. आणि तुम्हाला सद्गुरू मिळून जर 20 वर्ष झालेले असेल आणि तुमचा उद्धार झालेला नसेल तर तुम्ही अजून सद्गुरूपर्यंत पोहोचलेले नाहीत असं लक्षात घ्या. तुम्ही अजून साधनं करत आहात. मी सद्गुरू आहे असा गैरसमज करून घेऊ नका.
आणि मी नाही असाही गैरसमज करून घेऊ नका. मी सद्गुरू असं नसतं काही. मी तर एक शरीर दिसणारा एक माणूस आहे कोणीतरी असं दिसतोय. सद्गुरू ही या त्रिलोकाला व्यापलेली सत्ता आहे. सद्गुरू काय आहे? सद्गुरू हा शरीरवान वगैरे जो असतो तो प्रकार फसवा आहे. सद्गुरू म्हणजे त्रिलोकाला व्यापलेली सत्ता असते. ती एखाद्या शरीरामध्ये ती अनुस्यूत झाल्यानंतर, एखाद्या शरीरामध्ये त्या सद्गुरूचा आविर्भाव झाल्यानंतर त्या सद्गुरूला, त्या व्यक्तीला जर एखाद्याने मांडलंच, त्याच्यावर जर पूर्ण श्रद्धा ठेवली तर त्याच्याद्वारे त्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. बाकी कोणालाही हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण प्रयत्न करणाऱ्या जगामध्ये येत शंभूचेही तप न पुरे, कोणाचाही उपयोग होत नाही. कारण त्याचं कारण आहे, चुकीच्या दिशेने तप केलं त्याला उपयोग काही नाही. मी चिद्रूप आहे असं समजून तप करत राहिलं तर हाताला काही लागत नाही. ह्याचा आपला काही संबंध नाही हे लक्षात घेतलं की उद्धार होतो. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर अहम आणि मम, काय अहम नाही काय मम नाही, काय अहम नाही काय मम नाही, हे शोधणं, हे शोधत गेलं आणि वृत्तीपर्यंत आला आणि वृत्ती सुद्धा अहम आणि मम नाही हे लक्षात आलं. काय हा प्रवास कसा आहे? बाहेरून या आतमध्ये, इथे तर एकदमच आतला विषय आलेला आहे, म्हणजे बाहेरचा विषय आधी झालेला आहे असं आपण गृहीत धरतोय. आतमध्ये येऊन वृत्तींवर आल्यानंतर असंख्य वृत्ती, म्हणजे सूक्ष्म शरीरामधून निघणारा हा जो सगळा प्रवाह आहे, ज्या प्रवाहाच्या व्यवस्थेसाठीच इंद्रियांची उत्पत्ती आहे, ज्या प्रवाहाच्या व्यवस्थेसाठीच प्राणाची उत्पत्ती आहे, ज्या प्रवाहाच्या व्यवस्थेसाठीच स्थूल शरीराची उत्पत्ती आहे, ज्या प्रवाहाच्या व्यवस्थेसाठीच या त्रिलोकाची उत्पत्ती आहे, तो प्रवाह अहम आणि मम मध्ये येऊ देऊ नका. त्रिलोक कशासाठी तयार झालेत? फक्त पाप आणि पुण्याची व्यवस्था करण्यासाठी तयार झालेले आहेत. त्या शरीरांची उत्पत्ती कशासाठी झाली आहे? जी शरीर तयार झाली, या तीन लोकांमध्ये जी शरीर, त्यांची उत्पत्ती का झाली? त्या प्रकारचे भोग भोगायचे म्हणून झाली. त्या प्रकारचे भोग आले कुठून? तशा प्रकारची त्यांची इंद्रिय, तशा प्रकारची इंद्रियाची आली कुठून? त्याचा प्राण आला कुठून? तशा प्रकारचं त्याचा आधीचं त्याचे या वृत्ती आहेत नाही का, त्याच्या वृत्ती आहेत. त्या वृत्तीमुळे हा सगळा खेळ सुरू झाला. मग वृत्तीची निवृत्ती करा. आणि कशी करा? आपण असकट, मग अवघेची त्रिलोक ब्रह्मरूप. तर वृत्तीची निवृत्ती कशी झाली पाहिजे? त्याला अहम आणि मम न म्हणण्यानेच त्याची निवृत्ती. त्याच्या पलीकडे त्याची कशीच त्याची काय होणार नाहीये, निवृत्ती होणार नाही. आणि ज्यांच्या सहवासात आपण राहतो, ज्यांच्या संगतीत आपण राहतो, त्यांना जर हे माहीत नसेल तर अनंत जन्म किती फिरा, चांगलं वाईट होत राहील. फक्त कोणी आपल्याला चांगलं म्हणावं, कोणी वाईट म्हणावं, याच्यासाठी जगणं आणि आपण काय आहोत हे कळून घेण्यासाठी जगणं, यात फरक आहे. आपण काय आहोत हे कळून घेण्यासाठी जगणं आणि कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणतंय ते सिद्ध करत राहण्यात जगणं, यात फरक आहे. लोक मला चांगलं म्हणतील म्हणून जगणं हा एक भाग आहे, मला लोक वाईट म्हणणार नाही म्हणून जगणं हा एक भाग आहे. आणि मी काय आहे ते आहे असं म्हणून जगणं यात वेगळा भाग. मी कोण आहे, मी काय आहे असं म्हणून जगण्यात एक वेगळा भाग. आपल्याला काय करायचंय हा आपला विषय असतो. आपल्याला काय करायचंय हा आपला विषय. कोणीतरी काय म्हणावं यासाठी जगू नका. आपण काय आहोत हे समजून घेऊन तसे जगा. कसे जगायला पाहिजे? आपण जे आहोत ते समजून जगायला पाहिजे. आणि त्यासाठीच हा सगळा अभ्यास सुरू आहे. ही फक्त पहिली पायरी आहे. जर आपण या वृत्तींना दृश्य करू शकलो तर आपण साक्षी ठरू. तो साक्षी चिद्रूप ठरला पाहिजे. आणि ही जर आपल्याला समाधी प्राप्त झालीच, किंवा हे जितक्या प्रमाणात आपल्याला प्राप्त होईल, पर्सेंटेज किती टक्के आपल्याला हे प्राप्त होईल, 1%, 2%, 3%, जितक्या प्रमाणात ते आपल्याला प्राप्त होईल तितक्या प्रमाणात आपली ही दृश्यानुविद समाधी लागेल. ही आपली काय समाधी आहे, पण ही कशी आहे? दृश्य. जितक्या प्रमाणात होईल. 100% होईल का नाही माहित नाही, 1%, 2%, 3%, मग तेवढ्या प्रमाणात आपली कुठली समाधी होईल? दृश्यानुविद. ध्यायत दृश्यानुविद्धोयम समाधीही सविकल्पक. ही आपली दृश्यानुविद समाधी असेल. ही काय असेल? पण हे आपल्याला काय करावं लागेल? हे आपल्याला दृश्य करावं लागेल. आपल्या आतमध्ये असलेलं हे सगळं दृश्य करत राहावं लागेल. हे दृश्य करा, मग आपण या दिशेने जाणार. आणि जेव्हा केव्हा आपल्याला ह्याच्या 100% पोहोचता येईल तेव्हा फारच आपली उत्कृष्ट अवस्था मानायला काही हरकत. ती समाधीच आहे. त्यामुळे समाधी कुठलेही असो तो आपल्याला अभ्यासाचा विषयच आहे. अभ्यास करण्यासाठी आपला तो विषयच आहे. मग ती दृश्यानुविद असो किंवा शब्दानुविद असो किंवा पुढे निर्विकल्पक असो.
पण सध्या तरी आपण दृश्यान्वित समाधीचाच अभ्यास करीत आहोत. ध्यायत या शब्दाने एक अजून बोध आहे, तो आपण पुढील वेळेस पुढच्या चरणाचा अभ्यास करताना पाहणार आहोत. परंतु एकूण या श्लोकामध्ये दृश्यान्वित समाधी आपल्याला सांगितलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला वृत्तींना साक्षी होणं अपेक्षित आहे आणि हा साक्षी चिद्रूप आहे किंवा हा साक्षी ज्ञानरूप आहे, चैतन्य रूप आहे. हा अभ्यास पुन्हा पुन्हा करत राहा, यावर पुन्हा पुन्हा विचार करत राहा, या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. भगवंत आपणा सर्वांनाच सहकार्य करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. सुखिया जा